हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण 11चा पाढा गुणाकाराच्या पद्धतीने करूया. बघा, मी सगळे 11 लिहिले. 1 ते 10 पाढे आपले पाढ आहेत. तर आता आपण गुणाकार करूया. मग 1 ते 9 पर्यंत पाढे झाले. 2 ते 9 1चं काय तेवढंच उत्तर येतं. पण 2 ते 9 हे जर 8 पाढ असले तर कुठचाही पाढा तयार करू शकता, गणितही करू शकता. तर चला करूया. एकाने कितीलाही गुणलं तरी उत्तर तेवढंच येतं, हे तर आपल्याला माहितीच आहे. मग एकी एकी एक, एकी एकी एक झालं. आता 2ने 1ला गुणलं म्हणजेच 1ने 2ला गुणलं सारखंच. म्हणून बे एके बे, मग 2 लिहिले. बे एके बे लिहिले 2. 3 एके 3, 3 एके 3, 4 एके 4, 4 एके 4, 5 एके 5, 5 एके 5, 6 एके 6, 6 एके 6, 7 एके 7, 7 एके 7, 8 एके 8, 8 एके 8, 9 एके 9, 9 एके 9. आणि आता याचा गुणाकार करताना किती शून्य आहे? तर 1 शून्य आहे. ते इथे लिहून घ्यायचं. मग आता राहिला 1. एकाने 1ला गुणलं का आणि एकदम 11ला गुणलं काय तेवढंच येणार. एकी एकी एक, एकी एकी एक. तर आता बघा, बोलूया आपण पाढा. 11, 11 एके 11, 11 दुणे 11 एके 11, 11 दुणे 22, 11 त्रिक 33, 11 चोक 44, 11 पाचे 55, 11 सक 66, 11 साते 77, 11 आठे 88, 11 नवे 99, 11 नवे 99, 11 10 धावत असे. 110 बोलत नाही, धावत असे असं बोलतात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.